नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असताना भाजपने अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर परिचारक समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना भाजपच्या उमेदवाराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. प्रशांत परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, कारण मागील 2 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी मोठी राजकीय ताकद उभी केली होती. मात्र दुसरीकडे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचेही नाव चर्चेत होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात होते. या सर्व चर्चेदरम्यान शनिवारी राजेंद्र राऊत समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर रात्री उशिरा भाजपने राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि त्यानंतर परिचारक समर्थकांचा संताप उपळून आला. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून जेव्हा भाजप सोबत कोणी नव्हते तेव्हा परिचारक होते. पक्षाने शब्द पाळला नाही, नवीन आलेल्यांना संधी आणि जुन्यांना निष्ठावंतांना डावलले, अशा अनेक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काही समर्थकांनी तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत अशी मागणीही सोशल मीडियातून केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आता राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीनंतर भाजपमधील नाराजी कितपत शांत होते, परिचारक समर्थक पुढे कोणती भूमिका घेतात आणि विधान परिषद निवडणुकीचे राजकारण कोणते नवे वळण घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडीवर तुमचे मत काय? भाजपने योग्य उमेदवाराला संधी दिली की निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.